आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची भावना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये आली. आता जाहिरात आली. महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात आली की जिची बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी वाट पाहतात. आणि जाहिरात किती जागांची आली? 2619. प्रत्येक जणांनी खुश व्हायला पाहिजे होतं. जशी जाहिरात आली तसा माझा फोन काय बंद पडत नाही, कंटिन्यू फोन चालू आहेत आणि एकच भावना, सर परीक्षा ऑनलाईन आली. आता ही जाहिरात टाकण्यापूर्वी ही जी पदं आलेत, उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक असेल, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क असेल, लिपिक टंकलेखक असेल, ही जी गट क ची पदं आलेली आहेत, ही पदं भरण्यासाठी एमपीएससीने जी परीक्षा घेतली जाणार आहे ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही जाहिरात टाकण्याच्या आधी एमपीएससीने थोडासा इतिहास पाहायला पाहिजे होता. सर्व परीक्षा एमपीएससीकडे देण्यात आलेल्या आहेत. सर्व परीक्षा या एमपीएससीने घेण्यात याव्या यासाठी आम्ही मागील 8 वर्षापासून आंदोलनं करतोय, मोर्चे करतोय, वेळोवेळी मंत्रालयातल्या खेट्या मारतोय. शेवटी सर्व परीक्षा एमपीएससीकडे आल्या. का आल्या? त्याचं कारण काय? महापरीक्षा पोर्टलने खाल्लेली माती, टीसीएस आयबीपीएसने खाल्लेली माती. म्हणजे ऑनलाईन परीक्षा या होत होत्या त्यावेळेस त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत होता. पेपर कसे फुटले जात होते, त्यातली उत्तरं कशी बाहेर येत होती, कशा पद्धतीने पेपर सोडवले जात होते, त्याच्यामध्ये काय घोटाळे होत होते हे सर्वांना माहिती आहे. आणि हे जर घोटाळे होत नसते तर सगळ्या परीक्षा एमपीएससीकडे गेल्या नसत्या, त्यातले आरोपी अटक झाले नसते, हे पोर्टल बंद पाडले नसते, टीसीएस आयबीपीएस कडून परीक्षा काढून घेतल्या नसत्या. परीक्षा का काढून घेतल्या? तर ऑनलाईन परीक्षेमध्ये फ्रॉड होतोय आणि ह्या परीक्षा एमपीएससीकडे द्या हे आम्ही का म्हणत होतो? तर एमपीएससी सर्वात जास्त पारदर्शकपणे ऑफलाईन परीक्षा घेत होती. आणि आज काय केलं एमपीएससीने? आज एमपीएससीने काय केलं? तर एमपीएससीने ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने परीक्षा घेणार आहे. अरे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणार होती तर ते महापरीक्षा पोर्टल परवडलं, ते टीसीएस आयबीपीएस परवडलं. मग एमपीएससी कडे परीक्षा देण्याचा फायदा काय? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरती सुरी ठेवून ही परीक्षा घेताय. आज जर एमपीएससी मार्फत परीक्षा घेते, पारदर्शक पद्धतीने एमपीएससी परीक्षा घेते, एमपीएससी वेळोवेळी पॅटर्न बदलत असते, ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेते. आता मला सांगा, मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जर 7-8 हजार पदांची परीक्षा एमपीएससीने ऑफलाईन पद्धतीने घेतली तर ही 2619 पदं ऑफलाईन पद्धतीने घ्यायला अडचण काय? याच्या मागे जे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा व्हाव्यात, तलाठीची परीक्षा एमपीएससीकडे यावी, बाकी सगळ्या नगर परिषदेच्या परीक्षा एमपीएससीकडे याव्या, इतर सरळ सेवेतून ज्या काय भरले जाणारी पदं होती ती एमपीएससीकडे यावेत. याच्या मागे एकमेव कारण होतं, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत होत्या आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत होता. आणि हा जग जाहीर आहे, याच्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. आता बरेच जण म्हणतील की परीक्षा आली की हे आले परीक्षेवरती काहीतरी बोलायला. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा म्हणजे फ्रॉड करण्याचं सगळ्यात मोठं साधन. हा ठपका महापरीक्षा पोर्टलवरती पडला, टीसीएस वरती पडला, आयबीपीएस वरती पडला, सगळ्याच ऑनलाईन पोर्टलवरती पडला. तरी एमपीएससीने हा अट्टहास का घातलाय? आज जर आपण पाहिलं तर ही परीक्षा कधी होणार आहे? 27 सप्टेंबर 2026 पासून विविध केंद्रांवरती होणार आहे. आता ती कशी होणार आहे? तुम्हाला सांगितलं या 4 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. आणि याच्यामध्ये आता नवीन पद ऍड केलं की मोटर वाहन निरीक्षक, जे एएमयूआय आहे, ही परीक्षा याच्यामध्ये ऍड केलेली आहे. त्याची 461 पदं ही याच्यामध्ये आलेली आहेत. त्याचा अर्ज सादर करण्याचा दिनांक असेल वगैरे वगैरे, याच्यावरती काहीच बोलायचं नाही. आता हे सगळ्यांना माहिती आहे. फॉर्म कधी भरायचा, कसा भरायचा, काय भरायचा, नॉन क्रिमिनल लागतं नाही लागतं, रिझर्वेशन किती, काय, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत. पण आक्षेप हा आहे की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने का, ऑफलाईन पद्धतीने एवढ्या पारदर्शक पद्धतीने परीक्षा होत असताना ऑनलाईनचा हा घाट का? महापरीक्षा पोर्टल गेलं, टीसीएस गेलं, आयबीपीएस गेलं, त्यांनी जी माती खाल्ली ती इथं खाणार नाहीत. कशावरून? एमपीएससी अर्थात एमपीएससी परीक्षा घेते म्हणल्यावर पारदर्शक पद्धतीने घेणारच, त्यात काय वाद नाही, ऑनलाईन जरी असली तरी. पण ऑनलाईन आजचा जमाना कोणता आहे? विद्यार्थी कानामध्ये ब्ल्यूटूथ हेडफोन टाकून किंवा ब्ल्यूटूथ माईक टाकून कसा पेपर स्कॅन करून बाहेर पाठवतात हे कुणाला माहित नाही. ऑनलाईन गोष्टी तुम्ही जर एखाद्या बँकेचं सर्व्हर हॅक करू शकता, वेगवेगळ्या गुगलचं सर्व्हर हॅक करू शकता, तर एमपीएससी पोर्टल का हॅक करू शकत नाही? एमपीएससीचे हॉल तिकीट एमपीएससीचा सर्व्हर पण याच्या आधी हॅक केला होता, हे जग जाहीर आहे. एमपीएससीची वेबसाईट देखील हॅक केली होती. ह्या पेपर फोडायला जातंय काय? ऑनलाईन पद्धतीने पेपर घेणं म्हणजे भ्रष्टाचार किंवा पेपर फोडण्यासाठी
एक कुठंतरी प्रोत्साहन देण्यासारखंच आहे, हे मी विद्यार्थ्यांच्या वतीने बोलतोय. आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये ही जी काही जाहिरात आली याच्यामध्ये 8.2 हा जो पॉइंट आहे, सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच CBT घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. आता जी MPSCची परीक्षा ही एकाच टायमिंगला एका तासामध्ये 1 मिनिटही इकडे न होता परीक्षा होत होती आणि ती परीक्षा पारदर्शकपणे होऊन त्याचा रिझल्टही म्हणजे MPSC आता एवढं फास्ट झालं होतं. जी MPSCला पूर्वतयारी चालू होती काही दुसऱ्या दिवशी आन्सर की, 15 दिवसात दुसरी आन्सर की, 22व्या दिवशी रिझल्ट. MPSCची प्रतिमा खूप चांगली झाली, आम्ही उद केलं आणि MPSCने आज काय केलं, परीक्षा ऑनलाईन घेतली. आणि आता घेऊन काय करणार, हे वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेणार. म्हणजे जे TCS IBPS किंवा महापोर्टल करत होतं तेच MPSC करणार, कारण तेवढी यंत्रणा नाहीये, तेवढे कम्प्युटर लॅब नाहीत, तेवढे कॉलेजेस नाहीत. ऑफलाईन पेपर हे घेऊ शकतात कितीही विद्यार्थी असू द्या, तेवढे कॉलेज आहेत, तेवढे शाळा आहेत आणि तेवढी यंत्रणा देखील आहे. MPSCला येऊन ते पेपर घ्यायचे नाहीत, कलेक्टर ऑफिस मार्फत ती यंत्रणा सगळी राबवली जाते. पण मग हा घाट का, आता ही वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाणार. पेन पण चालत नाहीये, कसे पेपर चालायचे तुमचे. पण ठीक आहे, वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका. किती सत्र घेणार, किती पोरं फॉर्म भरणार, किती विद्यार्थी फॉर्म भरणार हे माहित नाही. अशा किती विद्यार्थ्यांना किती सत्र घेणार, किती प्रश्नपत्रिका घेणार, किती प्रश्न आहेत. म्हणजे आजपर्यंत विद्यार्थी तुम्ही एका बाजूला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणता, का आणता तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये गोळे करून तुक्के मारून विद्यार्थी अधिकारी होतात. आणि इथं काय करताय तुम्ही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतील एक तर ते उचलणार, एवढे प्रश्न आणणार कुठून तुम्ही, हे प्रश्न तुम्ही मागचेच आणणार, कारण तुम्हाला 100 प्रश्न काढायचे असतील त्याच्यात 50 चुका असतात. आणि तुम्ही आता जर एवढे प्रश्न आणणार असतील त्याच्यात चुका करणार, बरं ठीक आहे त्याच्यावरती बोलू आपण परत. सर्व सत्रांमधील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षांती गुणांचे समानीकरण केले जाईल, म्हणजे नॉर्मलायझेशन करणार. आता नॉर्मलायझेशन करणार म्हणजे सगळं वाटुळं, हे आपल्या सर्वांना वेगळं सांगायची गरज नाही. नॉर्मलायझेशन मध्ये काय होतं आणि कशा पद्धतीने ते नॉर्मलायझेशन होतं, कोण कुठं जातं कोण कुठून माघारी येतं, ह्याचा काहीही ताळमेळ तुम्हाला लागणार नाही. म्हणजे तुम्हाला शाश्वतीत कुणीच देऊ शकत नाही की मी अधिकारी होईल किंवा मी पास होईल याची. त्याच्यामुळे हे नॉर्मलायझेशन केलं जाणार. त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे, नॉर्मलायझेशन मध्ये सगळे येऊन गेलेले आहेत. TCS असेल, IBPS असेल किंवा महापरीक्षा पोर्टल असेल, याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झालंय. आणि ते नॉर्मलायझेशन म्हणजे काय, सापशिडीचा खेळ. कधी तुम्ही खालून वर जाल आणि कधी वर गेलं साप गिळून तुम्हाला बाहेर टाकील याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं आता पहा, आता काय केलं, त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. बरं ठीक आहे, नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या देणार आहेत ते, ठीक आहे द्या. आणि ते नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावं. तुम्ही परीक्षा घेताय आणि तुम्ही परीक्षा घेत असताना सर्व परीक्षा तुम्ही कुठलेही नियम टाकले तर ते बंधनकारकच असणार आहेत. नॉर्मलायझेशनही बंधनकारकच असणार आहे, त्यात काही नवीन टाकायची गरज नाही. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका आन्सर की प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी सोडवलेल्या प्रश्नपत्रिका म्हणजेच रिस्पॉन्स शीट संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. सगळ्यात मोठी पारदर्शकता MPSC मध्ये ही होती की ज्या वेळेस मी पेपर सोडवत होतो, मी गोल करायचो, त्याची कार्बन कॉपी असायची, ती त्याच वेळेस त्या क्षणाला माझ्याकडे यायची आणि आन्सर की आल्याच्या नंतर मी चेक करायचो. आता माझा हा आक्षेप आहे, आता त्यावेळेस तर तुम्ही मला आन्सर की देणार नाहीत किंवा त्यावेळेस तुम्ही माझी कार्बन कॉपी मला मिळणार नाही. तुम्ही सांगताय की तुमच्या प्रोफाईलवरती येईल. आता जर समजा मी 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 2 दिलेलं आहे आणि जर उद्या ती आन्सर की माझ्या प्रोफाईलमध्ये येताना मी 4 नंबरचं उत्तर 2 दिलंय आणि 4 नंबरचं उत्तर जर त्या आन्सर की मध्ये 3 आलं किंवा माझ्या कार्बन कॉपीमध्ये जर 3 आलं तर याला जबाबदार काय, कारण माझ्याकडे पुरावाच नाही. आणि ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्या गोष्टी MPSC करणार नाही, या गोष्टी थर्ड पार्टी करू शकते. तुम्ही कुठल्याही IT इंजिनियरला विचारा, सॉफ्टवेअर इंजिनियरला विचारा किंवा आता जे काही AI वापरतात त्यांना विचारा. ऑनलाईन परीक्षेमध्ये बँकेचे सर्व्हर हॅक होतात. पैशाचा विषय, पैशाचा ते होतात. इथं तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तुम्ही खेळताय. गुगल हॅक होऊ शकतं. म्हणजे काय हॅक होऊ शकत नाही, काय होत्या तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या मोबाईल मधली माहिती सगळ्या दुनियाला माहिती आहे. आज काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे ऑनलाईन परीक्षा म्हणजे आम्ही जो खटाटोप केला, आम्ही एवढे वर्ष आमचे उमेदीचे वर्ष घालवले, आम्ही अभ्यास सोडला, ह्या सगळ्या गोष्टी केल्या कशासाठी केल्या,
हे 8 तास करण्यासाठी ऑनलाईन परीक्षांसाठी? ऑफलाईन परीक्षा एमपीएससी सगळ्यात जास्त पारदर्शकपणे घेते, म्हणूनच हा सगळा 8 तास होता. आणि आज तुम्ही काय केलं, या सगळ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यात. आता याच्यावरती विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. शेवटी परीक्षा घेण्याचा अधिकार एमपीएससीचा आहे, पॅटर्न ठरवायचा अधिकार एमपीएससीचा आहे, सिलेबस ठरवायचा अधिकार एमपीएससीचा आहे. आम्ही फक्त ओरडू शकतो, पण याच्या मागे तुमच्याकडे ह्या सर्व परीक्षा आल्या का, किंवा सर्व परीक्षा एमपीएससीने घ्याव्यात, हा GR काढला का, याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण ऑनलाईन परीक्षांमध्ये फ्रॉड होतो, म्हणून ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी त्या परीक्षा एमपीएससीकडे आल्यात. हे मी वारंवार याच्यासाठी सांगतोय, कारण एमपीएससी मध्ये जे अध्यक्ष आहेत, जे सदस्य आहेत, जे सचिव आहेत, जे अवर सचिव आहेत, जे बाकीचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, किंवा मंत्रालयीन स्तरावरती जे अधिकारी असतील, त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात काय येत नाहीत. जाहिरात आल्यापासून कमीत कमी 100 फोन आलेत मला, 100 फोन वेगवेगळ्या. अजूनही फोन वाचतोय माझा, आत्ता फोन माझा सायलेंट आहे, पण फोन वाचतोय माझा. काय वाचतोय? सर ऑनलाईन परीक्षा आली, मग याचा उपयोग काय, एवढा 8 तास करून उपयोग काय? जर एमपीएससी अशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेणार असेल तर सगळ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहणार नाही. एमपीएससीने जर पारदर्शकपणे परीक्षा घ्यायची असेल तर वेळ लागू द्या, परंतु ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्या. कारण एमपीएससी घेऊ शकते. एमपीएससी जर 8,000 पदांची परीक्षा घेऊ शकते, तर एमपीएससी किती काही 1900 काहीतरी पदं आहेत, त्या पदांची 100% परीक्षा घेऊ शकते. त्याच्यामुळे माझी एमपीएससीला विनंती आहे, तुम्ही या ऑनलाईन पद्धतीवरती किंवा ऑनलाईन परीक्षा पद्धतीवरती पुनर्विचार करावा. विद्यार्थी हे ग्रामीण भागातील गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आई बाप त्यांचे एवढे कष्ट करतात ना, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही एसी मध्ये बसता, कारण तुम्ही जे सदस्य असताय, अध्यक्ष असताय, किंवा त्या मुंबईमध्ये काम करणारे एमपीएससीच्या ऑफिसमध्ये काम करणार आहेत ना, तुम्ही सगळे एसी मध्ये बसणार आहेत. एसीच्या गाड्या आहेत तुम्हाला, एसीचं केबिन आहे तुम्हाला, सरकारी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आमचे आईबाप हे दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करतात, स्वतःच्या पोटाला चिमटा देतात, आणि हे आमची पोरं इकडं येऊ नये. त्यांनी अशा पद्धतीने जर परीक्षा येणार असतात ना, या पोरांनी एमपीएससी मध्ये येऊ नये, आणि सरकारने सरळ सरळ ही पदं विकावीत. काही गरज नाही. आमच्या बापांनी जे केलं ना, ते आम्ही करू. जर अशा पद्धतीने जर परीक्षा घेणार असतील तर यांच्या आईबापांचं कष्ट पहा. इथं बसून यांना मूळव्याध झाली, यांचे मणके गेले, यांना ऍसिडिटी व्हायला लागली, यांना काय काय आजार झाले त्या विद्यार्थ्यांना. तुम्ही जर अशा पद्धतीने जर ऑनलाईन परीक्षा घेऊन परत एमपीएससी वरती, मी पुन्हा सांगतोय, माझा एमपीएससी वरती अजिबात आक्षेप नाही. एमपीएससी पूर्णपणे पारदर्शकपणे पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेल, पण हॅकर्स काहीही करू शकतात. ज्याला पेपर फोडायचा आहे तो कशाही पद्धतीने त्या पेपरमध्ये छेडछाड करू शकतो. ऑनलाईनमध्ये काहीही होऊ शकतं. आणि जर नसेल तर एमपीएससीने तशी शाश्वती द्यावी, एमपीएससीने तसं प्रूव्ह करून द्यावं आणि परीक्षा घ्यावी. पण माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, एमपीएससीला आहे, राज्य सरकारला देखील आहे, की कृपया विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका. ज्या कारणांमुळे एमपीएससीकडे परीक्षा आली, ज्या कारणांमुळे तुम्ही ही परीक्षा घेताय, ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊ नका, एवढीच विनंती करतो. एकतर हा जेनझी आहे, वातावरण गढूळ आहे. एमपीएससीचा विद्यार्थी तुमच्या ढिसाळ कारभारामुळे बदनाम झालेला आहे. त्याला आणखीन बदनाम करू नका, त्याला आणखीन बदनाम होण्यास भाग पाडू नका. थँक्यू.